मोठी मेहनत करून आणि खर्च करून ऊस पिकवला खरा, मात्र आता तोडीचा कालावधी उलटून गेला तरी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून ऊस तोडी दिल्या जात नसल्याची तक्रार वडणगे इथल्या शेतकऱ्यांनी केल्यात। नोंदीनुसार ऊस तोडणीची तारीख ओलांडली तरी ऊसाला तोड दिली जात नसल्यानं सभासदांनी कारखाना व्यवस्थापनाशी संपर्क साधला तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आज काही शेतकऱ्यांनी राजाराम कारखान्याच्या वडणगे निगवेतील गट कार्यालयावर धडक देत जाब विचारला, मात्र या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला। छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीवेळी अनेक सभासदांनी कारखान्याच्या चुकीच्या कारभाराला कंटाळून आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली होती। अशा ऊस उत्पादक सभासदांच्या नावापुढे विरोधक अशी नोंद करत अशा सभासदांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे। कारखान्याला आमचा ऊस नको असेल तर त्यांनी आम्हाला लेखी द्यावं, आम्ही आमच्या ऊसाची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावू, मात्र राजकारण करून शेतकऱ्यांचं नुकसान करू नका, असं आवाहन ऊस उत्पादक शेतकरी BR पाटील यांनी केलंय। आता माहे 12 आता 1 येणार तरीसुद्धा मी देतो असं करून ह्या लोकांनी मला हे करायचं। तसंच कारखान्याचे जे हे आहेत नोंदी, त्या नोंदीसुद्धा माझ्या नावावर सगळ्या केल्या, म्हणजे आमच्या घरात सभासद एकूण 3पैकी सगळ्याच नोंदी माझ्या नाव केल्यात आणि पुढच्या वर्षी कसं करायचं ते ऊस घटल्या म्हणून त्याच्यावर दंडाची कारवाई करायची, असं हे जे प्रकार चालू आहेत। आणि ऊस नेतो म्हणून आता मला महिना झाला तटवाला गंडवाल्यात। आणि असं दुसरी गोष्ट सगळ्यात वाईट मध्ये काय, ह्या कारखान्यातल्या जे रजिस्टर आहे नोंदींचं, ह्या रजिस्टर नोंदीवरती मी नोंदी बघत असताना हे त्या अगोदर तिने मेंबरने इथल्या मेंबर ऑफिसमधल्या मेंबरने काय कोणी काय माहीत नाही, ह्याला कोणी सांगितलं काय तिथं आमच्यासमोर म्हणजे विरोधक का आम्ही बंटी साहेबांचे गेल्या वेळा आम्ही हे प्रचार केला किंवा त्यांच्या मागे राहिलो म्हणून हे असं धंदा हे करायला आणि जाणून बुजून आम्हाला हे ऊस तोडीचं दमवल्यात। मागील वर्षी अनेक वेळा विनवण्या केल्यानंतर कारखान्यानं खूप उशिरा ऊस नेला, त्यावेळी नुकसान झालं ते यावर्षी भरून निघेल असं वाटलं होतं, मात्र आता तर राजकारण म्हणून ऊस नेण्यास टाळाटाळ होतीये। कारखाना सत्ताधाऱ्यांचा हा कसला कारभार, असा सवाल भीमराव माने यांनी उपस्थित केलाय। तुमची नोंद केलेली नाही आणि मी साहेब आमची नोंद घ्यायला पाहिजे होती, तर ते म्हणले होच चेकत नाही तुमची नोंद आणि आम्ही काय ऊस नेणार नाही, कारण आमची मिटिंग झालेलं आहे म्हणले की आम्ही सगळ्यांनी मिटिंग केली की मला वडील मतदान मिळालेलं नाही आणि ते मतदान मिळालं नसल्यामुळं आम्ही असं केलं की मिटिंगमध्ये ठराव केला की तुमचं ऊस न्यायचं नाही लगेच, अशा शब्दात तिने सांगितलेलं आहे। आणि इथं आता आली की आता इथं अधिकारी सगळी पार पोहून जाते बाहेर। आता हे 10 मधला ऊस आहे माझा, आता ते केव्हा जायचं सांगा। आता त्यांच्या तोडी आता नोव्हेंबरमधल्या चालूच आहेत, नोव्हेंबरमधल्या, आता आता कसं आमचा ऊस जायचं सांगा तुम्हीच। आणि तसं काय नीट नसली तर आम्हाला लेखी सांगू द्या, नाही तर आम्ही जर बाहेर काढला तर म्हणतात तुम्ही मग आमच्यावर डायरेक्ट हे करतात ते। सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असतो। लोकशाहीमध्ये मतदान कुणाला करायचं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो, पण निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेचा राग मनात धरून कारखाना व्यवस्थापनानं सभासदांच्या ऊस गाळपाला नेण्यावरून सुरू केलेलं राजकारण निश्चितच संतापजनक आहे। शेतकऱ्यांचं जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या कारखाना कारभारी आणि प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात प्रसंगी आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय।